पवईमध्ये एक घटना जी आहे ती घडलेली आहे। पवईमध्ये 17 मुलं जे आहेत त्यांना दांबून ठेवण्याचा प्रकार एका मनोरुग्ण व्यक्तीने केला होता। पोलिसांनी त्यांना सुखरूप सुटका केलेली पाहायला मिळते। अशा प्रकारे त्यांना ऑडिशनला गेली 5-6 दिवस बोलवलं जात होतं आणि हा संपूर्ण प्रकार पवईमध्ये घडला। नाही, खरंच मुंबई पोलिसांचं अत्यंत मनापासून मी अभिनंदन करतो की त्यांनी वेळीच घटनास्थळी पोहोचून त्या मुलांना रेस्क्यू केलंय आणि एक मोठा गुन्हा घडायच्या आधीच तात्काळ त्याच्यावरती कारवाई करून त्या व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे। त्यामुळे मुंबई पोलीस हे खूप चांगलं काम करत आहेत देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली आणि त्यामुळे मुंबई पोलिसांचं मी अत्यंत मनापासून या गोष्टीसाठी अभिनंदन करतो। व्यक्तीकडे रॉकेल, केमिकल आणि इयर गन सुद्धा होती, त्यामुळे अशा गोष्टी सुद्धा त्या ठिकाणी सापडल्या। मोठा अनर्थ नाही, त्यामुळे मोठा अनर्थ या ठिकाणी टळला गेलेला आहे आणि मुंबई पोलिसांनी वेळीच जागरूकता दाखवल्यामुळे आणि वेळीच मुंबई पोलीस त्या ठिकाणी अवेअर होते, त्यामुळे ही अशा प्रकारची मोठी घटना किंवा मोठा गुन्हा हा टळलेला आहे। सर, दुसरा महत्वाचा प्रश्न याच्यामध्ये सांगतो, सोसायटीचा हा हॉल होता ज्या ठिकाणी कुठलीही विचारपूस न करता व्यक्तीला ऑडिशनसाठी हॉल देण्यात आला। दुसरी महत्वाची गोष्ट, वेब सिरीजच्या ऑडिशनच्या नावाखाली ही सर्व मुलं या ठिकाणी जमवण्यात आलेली होती। तुम्हाला वाटत नाही एक नियमावली आता आणण्याची गरज आहे यासाठी? नाही, सोसायटीजनी आपला हॉल किंवा कुठलाही बँक्वेट हॉल कुठल्या मीटिंगसाठी कुठल्या कारणासाठी हे देत आहेत याची नोंद कुठल्याही हॉलची किंवा कुठल्याही बँक्वेट हॉलची नोंद ही स्वतःकडे ठेवणं आणि पूर्णपणे व्यवस्थितपणे चौकशी करून या ठिकाणी तो हॉल देणं अशा प्रकारची एसओपी ही तयार करण्याची अत्यंत आवश्यकता या मुंबई शहरामध्ये आहे। या घटनेतनं हे आपल्याला दिसून येतं। दुसरीकडे कुठेतरी नागरिकांनी सुद्धा सतर्क राहणं गरजेचं आहे, कारण सोशल मीडियावरती अशा ऑडिशन्स ज्या आहेत त्याच्या जाहिराती पाठवल्या जातात आणि मग ते आपण त्या ठिकाणी जातो। थोडंसं नागरिकांनी सुद्धा नाही, नक्कीच याच्यामध्ये थोडासा विचार करून, थोडंसं बॅकग्राऊंड चेक करून, थोडासा रिसर्च करून अशा प्रकारच्या कुठल्याही ऍडव्हर्टिजमेंटला, सोशल मीडियावरती विशेष करून येणाऱ्या ऍडव्हर्टिजमेंटला कितपत रिस्पॉन्स द्यायचा त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड चेक करून हा रिस्पॉन्स देणं, यामध्ये थोडंसं नागरिकांनी याच्यामध्ये जागरूकता दाखवण्याची आवश्यकता आहे। सर, महाविकास आघाडीची आज बैठक झालेली आहे आणि आता अखेर फॅशन स्ट्रीट या ठिकाणाहून 1 तारखेला मोर्चा आयोजित केलेला आहे आणि सत्याचा मोर्चा असं नाव दिलंय, कारण लोकांना सत्य सांगायचं आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे। नाही, असं आहे की प्रत्येकाला, प्रत्येक राजकीय पक्षाला, प्रत्येक नागरिकाला आपलं म्हणणं मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे, मोर्चा काढण्याचाही पूर्ण अधिकार आहे, परंतु आधी हा मोर्चा हिंदू जिमखान्याहून काढण्यात येणार होता आणि आता तो फॅशन स्ट्रीटहून काढण्यात येत आहे। त्यामुळे उद्धव ठाकरेंना हिंदू या शब्दाची किती ॲलर्जी आहे हे याच्यातून दिसून येतं आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपल्याला महाराष्ट्राच्या जनतेने घरी का पाठवलं याची कारण मीमांसा करण्यापेक्षा रडीचा डाव खेळणं याच्यामध्ये त्यांना जास्त इंटरेस्ट आहे, त्याच्यामध्ये ते जास्त आपली एनर्जी हे टाकत आहेत आणि त्यामुळे याच्यामुळे हा आरोप हा निवडणूक आयोगावर किंवा कुठल्या राजकीय पक्षावर हा आरोप नसून त्यांचे जे आरोप आहेत ते आरोप या महाराष्ट्राच्या जनतेवर आहेत, महाराष्ट्राच्या नागरिकांवरती त्यांनी आक्षेप घेतलेला आहे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये यांना घरी बसवल्याशिवाय महाराष्ट्राची जनता राहणार नाही। राज ठाकरे, शरद पवार सर्व नेते या आता मोर्चामध्ये सामील होणार आहे ही माहिती सुद्धा आज पत्रकारितेत देण्यात आलेली आहे आणि हिंदू जिमखान्याऐवजी आता मनसे सुद्धा महाविकास आघाडीसोबत फॅशन स्ट्रीटवर मोर्चा सामील होईल। असं आहे की उद्धव ठाकरेंना आणि महाविकास आघाडीला हिंदू शब्दाचा तर ॲलर्जी आहेच ना आणि त्यामुळे हिंदू जिमखानाच्या ऐवजी फॅशन स्ट्रीटहून मोर्चा काढतायत आणि त्यामुळे मोठे नेतेही त्याला उपस्थित राहणार आहेत। ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, त्यांनी उपस्थित राहावं, परंतु मोर्चामध्ये येण्यापेक्षा आपल्याला महाराष्ट्राच्या जनतेने घरी का पाठवलं याची कारण मीमांसा जर त्यांनी केली असती तर कदाचित हे त्यांच्याकरता आणि त्यांच्या पक्षाकरता चांगलं असलं असतं, परंतु त्यांनी रडीचा डाव खेळणं याला जास्त पसंती दिल्याचं दिसून येतं। या मोर्चावरती भाजपने टीका केल्यानंतर आता मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे म्हणतात की भाजप या संदर्भात स्पष्टीकरण का देतोय, आमचे प्रश्न आहे ते निवडणूक आयोगाला आहे, पुरता भाला तुम्ही का खेचून देतो? नाही, पण आम्ही कुठे स्पष्टीकरण देतोय? आम्ही स्पष्टीकरण देतच नाहीये। निवडणूक आयोग स्पष्टीकरण देईल जे द्यायचं असेल ते आणि त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते निवडणूक आयोगालाच आहेत, हे आम्हाला माहिती आहे। आम्ही स्पष्टीकरण देतो, आम्ही फक्त एवढंच म्हणतोय की ते रडीचा डाव खेळतायत आणि त्यामुळे हा रडीचा डाव खेळण्यापेक्षा त्यांनी जर कारण मीमांसा केली असती तर त्यांच्याकरता आणि त्यांच्या पक्षाकरता हे चांगलं झालं असतं, आमचं एवढंच म्हणणं आहे। विरोधक एकीकडे मोर्चा काढतात तर दुसरीकडे भाजप मात्र घरोघरी जाऊन भाजपचा संकल्प जो आहे तो पोहोचवणार आहे अशी एक मोहीम हाती घेतली भाजपने, नेमकं काय असणार? नाही, आवाज मुंबईकरांचा संकल्प भाजपचा ही मोहीम 17 सप्टेंबरला सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी लॉन्च केली होती। या मोहिमेच्या अंतर्गत मुंबईकरांच्या सूचना जाहीरनाम्याकरता मागवणे, त्या सूचनांची नोंद घेणं अशा स्वरूपाची ही मोहीम आहे
आणि 50,000 पेक्षा जास्त मुंबईकरांनी आपल्या सूचना ऑलरेडी भारतीय जनता पार्टीला दिलेल्या आहेत. येणाऱ्या 3 दिवसामध्ये मुंबई भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा प्रत्येक मुंबईकराच्या घरापर्यंत पोहोचेल, रेल्वे स्टेशनला जाईल, कॉलेजेसच्या बाहेर जाईल आणि तमाम मुंबईकरांच्या सूचना मुंबई भारतीय जनता पार्टीच्या महानगरपालिकेच्या जाहीरनाम्याकरता त्या सूचनांची नोंद घेईल आणि सर्व समाजाच्या सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोहोचण्याची ही मोहीम आहे. आणि मुंबईकरांच्या घरापर्यंत आणि मुंबईकरांच्या हृदयापर्यंत भारतीय जनता पार्टी ही पोहोचणार आहे. मुंबई अध्यक्ष म्हणून तुम्ही नेमकं कुठे कुठे भेटी देणार, कशा प्रकारे तुमचा दौरा? शुक्रवारी सकाळी 6:30 वाजता नॅशनल पार्कला आणि रविवारी सकाळी 6:30 वाजता मरीन ड्राईव्हला मुंबईकरांची भेट आणि त्यांच्या सूचनांची नोंद करण्याकरता मी स्वतः भारतीय जनता पार्टीचा मुंबईचा अध्यक्ष म्हणून जाणार आहे. आज तुम्ही महेश कोठारे यांकडे सुद्धा गेल्याची माहिती समोर येते. अशोक सराफांची तुम्ही भेट घेणार आहे. नेमकं या मराठी दिग्गज सेलिब्रिटींची भेट घेण्यामागचं काय? समाजातील सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोहोचणं हे या मोहिमेच्या मागचं उद्देश आहे. याच मोहिमेच्या अंतर्गत मी मुंबई शहरातल्या डबेवाल्यांबरोबर भोजन केलं. याच मोहिमेच्या अंतर्गत बॉम्बे सेंट्रलच्या आपल्या कुली बांधवांबरोबर भोजन केलं. याच मोहिमेच्या अंतर्गत मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कामगारांबरोबर आणि आरे कॉलनीतल्या आदिवासी पाड्यावर जाऊन आदिवासींबरोबर दिवाळी साजरी करून त्यांच्याही सूचनांची नोंद ही घेतलेली आहे. त्याचप्रमाणे समाजातील विशिष्ट नागरिक, प्रबुद्ध नागरिक, समाजातील सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा भारतीय जनता पार्टीचा हा मानस आहे, जेणेकरून समाजातील सर्व स्तरातील लोकांकडून सूचना घेऊन त्या सूचना भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्यामध्ये अंतर्भूत करता येतील. शेवटचा प्रश्न घेतो. शालेय शिक्षण विभागाने वंदे मातरमच्या 150 वर्षानिमित्त पूर्ण होत असल्यानिमित्त 31 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबरपर्यंत सर्व शाळांमध्ये वंदे मातरमचं गायन करण्याचं एक परिपत्रक काढलेलं आहे, ज्याला अबू आझमींनी आता विरोध केलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की अशा प्रकारची तुम्ही सक्ती करू शकत नाही आणि उद्या आम्ही म्हटलं तर तुम्ही कुराणचं वाचन करणार आहात. नाही, आम्ही कशाला करू बाबा वाचन. आणि त्यामुळे अबू आझमी हा पाकिस्तानचा एजंट आहे. अबू आझमी ही पाकिस्तानची औलाद आहे आणि अशा प्रकारे वंदे मातरमला विरोध काही अबू आझमीने पहिल्यांदा केलेला नाहीये. त्यामुळे ही अशा प्रकारची पाकिस्तानची औलाद, याच्याबरोबर उद्धव ठाकरेजींनी सरकार बनवलं होतं महाविकास आघाडीचं, त्यांच्या मांडीला मांडी लावून ते बसत होते, त्यांच्या पाठिंब्यावरती 2.5 वर्ष ते मुख्यमंत्री होते. अशा पाकिस्तानच्या औलादीचा आम्ही निषेध करतो. अद्याप ठाकरेंकडून मात्र या संदर्भात कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाहीये. ते काय प्रतिक्रिया देणार? अबू आझमीचा पाठिंबा 2.5 वर्ष घेतला, त्याच्या पाठिंब्यावर ते मुख्यमंत्री झाले, त्याच्या पाठिंब्यावरती त्यांनी सरकार चालवलं आणि त्यामुळे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला अबू आझमीला त्यांनी आंदोलन दिली आणि त्यामुळे त्यांची ही अवस्था झालेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.